जागतिक मैत्रीचे चक्र आणि भारत. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, मी प्रवीण चौधरी आपल्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण पुण्याच्या आणि भारताच्या मातीवर जगातील सर्वात वेगवान खेळाडूंच्या सायकलीचे टायर फिरणार आहेत. हे केवळ एक खेळाचे मैदान नसून भारताने जगाला दिलेले मैत्रीचे आमंत्रण आहे. जगातील दिग्गज देश जेव्हा आपल्या देशात खेळायला येतात तेव्हा ते आपल्या वाढलेल्या जागतिक प्रतिष्ठेची पावती असते. स्पर्धेचे आयोजन आणि इतिहास. ही स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या नावाने ओळखली जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजन पुणे सायकलिंग कमिटी, भारतीय सायकलिंग महासंघ, CFI आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा UCI च्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार 2.2 श्रेणीत भरवली जात आहे. भारताच्या इतिहासात यापूर्वी अशा प्रकारची अनेक टप्प्याची आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सायकल शर्यत कधीही झाली नव्हती. पुण्याने या स्पर्धेद्वारे भारताला जागतिक सायकलिंग नकाशावर आणण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. स्पर्धेचे उद्दिष्टे आणि स्वरूप. या स्पर्धेचा मुख्य उद्देश भारताला सायकलिंगमधील जागतिक महासत्ता बनवणे हा आहे. यातून भारतीय खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सायकलपटूशी स्पर्धा करण्याची संधी मिळत आहे. तसेच या स्पर्धेतील विजयामुळे खेळाडूंना ऑलिम्पिक पात्रतेसाठी आवश्यक असलेले गुण मिळणार आहेत. भारताची संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि आदरातिथ्य जगाला दाखविणे हा या मागचा व्यापक दृष्टिकोन आहे. सहभागी देश आणि दिग्गज खेळाडू. या स्पर्धेत जगातील 35हून अधिक देशाचे सायकलपटू सहभागी झालेले आहेत. यात प्रामुख्याने फ्रान्स, इटली, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण आफ्रिका आणि थायलंड यासारख्या बलाढ्य देशाचा समावेश आहे. उल्लेखनीय खेळाडूंमध्ये फ्रान्सचा जोलियन अल्फॉन्सोस आणि जपानचा वेगवान सायकलपटू हिरोशी तनाका याची नावे चर्चित आहेत. हे खेळाडू ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने सायकल चालविण्याचे कौशल्य ठेवतात. भारतीय खेळाडूंची धमक. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व भारतीय राष्ट्रीय संघ करत आहे. यामध्ये नवीन जॉन, ज्याला भारताचा सायकलिंग किंग मानले जाते, त्याचा समावेश आहे. तसेच हर्षवीर सिंह खानून आणि महाराष्ट्राचा अभिमान सूर्या थातू हे खेळाडू भारताचे आव्हान पेलणार आहेत. या खेळाडूंनी यापूर्वी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी केली असून त्यांच्याकडून या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा आहेत. मार्ग आणि अंतर. ही स्पर्धा एकूण 437 किलोमीटरची आहे. याची सुरुवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच डेक्कन जिमखाना गुडलक चौक येथून झाली असून शेवट पुणे शहराच्या ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात एका भव्य सोहळ्याने होणार आहे. ही शर्यत पुणे शहर, मुळशी, मावळ, बारामती आणि सासवड अशा विस्तीर्ण भागातून मार्गक्रमण करणार आहे. स्पर्धेचे टप्पे. स्पर्धा एकूण 5 मुख्य टप्प्यात विभागली आहे. पहिला टप्पा डेक्कन परिसरातील 7.5 किमीची वेगाची चाचणी. दुसरा टप्पा मुळशी ते लोणावळा, मावळ डोंगरदऱ्यांचा भाग 87 किलोमीटर. तिसरा टप्पा ऐतिहासिक पुरंदर किल्ला ते सिंहगड पायथा 105 किलोमीटर.
चौथा टप्पा सासवड ते बारामती असा सपाट रस्ता असलेला मार्ग 134 किलोमीटर. पाचवा टप्पा बारामती ते पुणे शहर असा निर्णायक परतीचा प्रवास 95 किलोमीटर. प्रशासन आणि खबरदारी. पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पुणे पोलिसांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. संपूर्ण मार्गावर 300 किमीहून अधिक रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, वैद्यकीय टीम आणि रुग्णवाहिका तैनात आहेत. खेळाडूंना कोणतीही इजा होऊ नये म्हणून रस्त्यावरील खड्डे आणि अडथळे पूर्णपणे काढण्यात आलेले आहेत. नागरिकांसाठी महत्त्वाचे आव्हान: काय करावे आणि काय करू नये. या स्पर्धेमुळे आपल्या देशाची प्रतिमा उंचावणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खालील गोष्टी पाळाव्यात व सूचनेचं पालन करावं, ही नम्र विनंती. काय करावे? खेळाडू आपल्या भागातून जाताना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करा. हास्यमुखाने त्यांचा उत्साह वाढवा. स्वच्छता. आपल्या घरासमोरचा रस्ता आणि परिसर स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास आकर्षक रांगोळ्या काढून पाहुण्यांचे स्वागत करा. सहकार्य. जर वाहतूक काही काळ थांबवली असेल तर शांतपणे आपली वाहने बाजूला उभी करा. पोलिसांशी हुज्जत घालू नका. ते आपल्या देशाच्या सन्मानासाठी कर्तव्य करत आहेत, आपली ड्युटी बजावत आहेत. सुरक्षेचे नियम आणि प्राणी संरक्षण. प्राण्यांची काळजी. विशेषतः ग्रामीण भागातील बांधवांना विनंती आहे की स्पर्धेच्या दिवशी आपली गाई, म्हशी आणि कुत्री घराबाहेर मोकळे सोडू नका. सायकलचा वेग खूप असतो. एखादा प्राणी मध्ये आल्यास खेळाडूचा जीव जाऊ शकतो आणि मोठा अपघात होऊ शकतो. अडथळे टाळा. रस्त्यावर दोन्ही बाजूने ग्रामपंचायतीने आणि तरुणांनी दोरीचा अडथळा किंवा पडदे लावून रस्ता सुरक्षित ठेवावा. कोणीही अचानक रस्ता ओलांडू नये. सेल्फीचा धोका टाळा. आजकाल सेल्फी घेण्याचे वेळ खूप आहे. आपण लक्षात ठेवा, या शर्यतीत सायकल अत्यंत वेगाने असते. सेल्फीच्या नादात मार्गामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या एका चुकीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होऊ शकते. लांबूनच फोटो काढा आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्या. सायकलिंग, आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश. ही स्पर्धा केवळ वेगाची नाही तर ती आरोग्याची आणि स्वच्छ पर्यावरणाचीही आहे. सायकल हे प्रदूषणावरचे सर्वात मोठे उत्तर आहे. या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढवला पाहिजे. यामुळे तुमचे हृदय सुदृढ राहील आणि आपल्या शहराची हवा शुद्ध राहील. समाज प्रबोधन. भारताची जागतिक ओळख. मित्रांनो, जेव्हा अनेक देश भारतात येतात तेव्हा ते केवळ खेळायला येत नाहीत तर ते आपली संस्कृती पाहायला येतात. भारत हा शांतताप्रिय आणि मैत्रीपूर्ण देश आहे. आपली नम्रता आणि अतिथी देवो भव ही भावना जगाला या स्पर्धेच्या निमित्ताने दिसू द्या. खेळाडू जेव्हा त्यांच्या मायदेशी परततील तेव्हा त्यांच्या मनात भारताच्या लोकांबद्दल प्रेमाची भावना असली पाहिजे. निष्कर्ष आणि आव्हान. शेवटी अशा मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी टाटा, बजाज, रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांनी आणि व्यापारी संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. आपण जितके जास्त कार्यक्रम राबवू तितके आपल्या देशाचे नाव उज्ज्वल होईल. पुणे ग्रँड टूरच्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून, जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलकडून, सर्व भारतीयांकडून विशेष पुणे शहर
व पुणे जिल्हा प्रशासन, पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा होमगार्ड संघटना व पुणे शहर पथक होमगार्ड पथकातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला हा माहितीपट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास शेअर करा आणि आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण माहितीपटासह. मित्रांनो, खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या स्पर्धा भरवणं आणि आंतरराष्ट्रीय व अनेक देशातील खेळाडूंना आपल्या इथं आमंत्रित करणं ही आपले भाग्याची गोष्ट आहे. आतापर्यंत मला ऐकून घेतलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.